महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्लास विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर शहर से सड़कें गायब हो गई है। यह मनपा की बड़ी लापरवाही का नतीजा है और भुआरी गटर बनाने के लिए खुदाई का नतीजा भी है। मनपा ने मानसून के दौरान भुआरी गटर हेतु सड़क खुदाई पर रोक लगा दी है। इस बीच टाउन हॉल के पास मुख्य सड़क पर रात में जेसीबी की मदद से खुदाई की जा रही थी। इस दौरान मनसे प्रमुख बंडू देशमुख ने तुरंत मनपा अधिकारी गणेश शिंपी से संपर्क किया और उन्हें काम तुरंत रोकने का निर्देश दिया। शिंपी के आदेश अनुसार संबंधित कंपनी की जेसीबी जब्त कर ली गई है और मामला दर्ज कराने के निर्देश भी दिए गए हैं। मी काल रात्री 8 वाजता घरी जात असताना टाउन हॉलच्या समोर जेसीबी आणि डंपरने तो रस्ता खोदला जात होता। त्यानंतर मी प्रभाग अधिकाऱ्यांना फोन केला आणि विचारलं, बाबा याच्याकडे परवानगी आहे का? एक तर रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत की त्या ठिकाणी रस्ता अस्तित्वात नाही आहे, खड्ड्यातनं लोक जात आहेत आणि तुम्ही परत पावसाळ्यामध्ये रस्ता खोदताय। मान्य आयुक्तांचे आदेश होते की पावसाळ्यामध्ये कुठलाही रस्ता खोदला जाणार नाही, कारण आम्ही पाठपुरावा सातत्याने करतोय। मान्य आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्या ठिकाणी तो रस्ता खोदला जात होता। तो मी रात्री बंद करायला लावला। बंद केल्यानंतर त्यांना परवानगी विचारल्या गेली। संबंधित ठेकेदाराकडे कुठली परवानगी नाही आहे। आता आम्ही मागणी केली होती की त्याच्यावर एफआयआर दाखल करा। आता त्याच्यावर एफआयआर दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे। कोण पण उठतो, कुठे पण खोदतो, कोण पण काय करतो, काय चाललं काय महानगरपालिकेचं? महानगरपालिकेचा ठेकेदारांवरती आणि या शहरातल्या रस्त्यांवरती काही कंट्रोल आहे की नाही? आज एकही रस्ता सरळ नसताना आणि परत तुम्ही पावसाळ्यात रस्ते खोदताय। अरे कुठे चाललोय आम्ही? ठेकेदार कोणीतरी MSCBचं काम चालू होतं, केबल टाकायची होती असं मला सांगण्यात आलं। रात्री 8 वाजता रात्रीच्या वेळेला रस्ता खोदताय आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडे कुठली परवानगी नाही आहे, म्हणजे तुम्हाला भीतीच राहिली नाही आहे। कोण पण उठतो जेसीबी लावतो, कोण पण उठतो जेसीबी लावतो, हे चुकीचं आहे आणि याचा मी निषेध करतो। आणि यापुढे कुठलाही रस्ता खोदला गेला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करेल। पहिले जे रस्ते आहेत ते बनवा, लोकांना चांगल्या स्थितीत रस्ते उपलब्ध करून द्या आणि पुढची कारवाई तुमची पावसाळा संपल्यानंतर करा। तोपर्यंत एकही रस्ता खोदता कामा नये। त्याच्यावर काय कारवाई करणार? त्याच्यावर एफआयआर दाखल करायची प्रोसिजर चालू आहे। मी मागणी केली होती, जर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आपण आंदोलन करणार म्हणून। मी MSCBशी संपर्क नाही साधला। मी फक्त प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, संदीप जाधव या सगळ्यांना मी फोन केले आणि तात्काळ ते काम बंद करायला सांगितलं। आता तुमचे 10 दिवसावरती गणपती आहेत आणि तुम्ही रस्ते खोदताय, ही कुठली पद्धत आहे? काय चाललंय महानगरपालिकेचं? किती भ्रष्टाचार करणार? अरे काय एकीकडे मॅडम सांगतात नाही आम्ही काम चालू केलंय आणि दुसरीकडे खोदकाम चालू झालंय। काय नेमकं काय चाललं काही कळायला मार्ग नाही। अंधेरी नगरी चौपट राजा असं काम चाललंय महापालिकेचं। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।